नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो, आज आपण या पेरणी केलेल्या कांद्याविषयी हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आज जो हा पेरणी केलेला कांदा आहे, या कांद्याला आता 120 दिवसाच्या पुढे जो कालावधी आहे हा झालेला आहे आणि त्यासाठीच मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण 4 महिने या पेरणी केलेल्या कांद्याला मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, या प्लॉटला मित्रांनो झालेल्या आहेत आणि सद्य परिस्थिती या कांदा प्लॉटची काय, आता किती दिवसानंतर या कांदा प्लॉटची जी कांदा काढणी आहे ही करावी लागणार आहे. या कांदा प्लॉटमधून एकरी किती क्विंटलपर्यंत आपल्याला उतारा मिळणे हे अपेक्षित आहे, हे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यावर बोलणार आहोत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आपले सुरुवातीपासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे की हा कांदा प्लॉट आपला नाही आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे मी त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की हा जो कांदा प्लॉट आहे हा आपला नाही आहे आणि यावर्षी आपण जो कांद्याची पेरणी आहे ही केलेली नाही आहे. तर मित्रांनो बघा, आपण उभा असलेलो पेरणी केलेला कांद्याचा प्लॉट 120 दिवसांचा सध्या परिस्थितीत कसा आहे हे मित्रांनो आता आपण चला पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा 120 दिवसांचा, 1-2 दिवस कमी जास्त असू शकतात, हा जो कांदा प्लॉट आहे तुम्ही हा पाहू शकता. पेरणी करून आता याला जवळपास 4 महिन्याचा कालावधी हा झालेला आहे. अशा प्रकारे या कांद्याची जी साईज आहे ही मित्रांनो झालेली आहे. साईज काही जास्त मोठी ही नाही आहे आणि जास्त लहान पण नाही आहे. एक मीडियम साईज या कांद्याची सध्या ही मित्रांनो झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणखीन ही जी कांदे आहेत ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा जो कांदा आहे हा झालेला आहे. आणखीन याला 8 ते 10 दिवस ही मित्रांनो याच्या जे काढणी आहे या काढणीसाठी हे लागणार आहेत. बघू शकता तुम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळी साईज या कांदा पिकाची ही मित्रांनो झालेली आहे. अशा प्रकारे याची साईज झालेली आहे. कुठे मित्रांनो थोडासा दाट, कुठं पतला, अशा प्रकारे या कांद्याची पेरणी आहे. का कारण मित्रांनो हा जो कांदा आहे हा पेरणी केलेला कांदा आहे, लागवड केलेला कांदा नाही आहे. पाहू शकता तुम्ही. एक 60-70 ग्रॅमचा हा सध्या कांदा असेल. या कांद्याचं जे वजन आहे ही मित्रांनो 50-60-60-70 अशाप्रमाणे हा भरू शकतो. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे याची जी कांदा साईज आहे हे झालेली आहे. आणखीनही मित्रांनो एक 10 दिवसांचा जो कालावधी आहे हा याचा काढणीकरिता हा लागणार आहे. आणि आणखीनही काही दिवसात याचं जे साईज आहे, ह्याचं जे वजन आहे हे मित्रांनो वाढू शकतं. आता ते किती वाढेल हे मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आणि त्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणारच आहे. पाहू शकता तुम्ही. बघा, यावर्षी थोडंसं जी कांद्याची साईज आहे ही माझ्या हिशोबाने थोडी मित्रांनो कमी राहिली आहे. नाही तर 4 महिन्यात एक चांगल्या प्रकारचा कांदा हा बनून जातो. जवळपास अशा प्रकारचा किंवा मित्रांनो याच्यापेक्षाही एक मोठी साईज कांदा पिकाची 4 महिन्यात ही मित्रांनो होऊन जाते. मात्र यावर्षी थोडंसं, आणि हा मी तुम्हाला कांद्याचा प्लॉट सांगितला आहे की हा आपला नाही आहे. मी फक्त मित्रांनो तर या कांदा प्लॉटमध्ये हे आपले व्हिडिओ घेत असतो आणि या कांद्याच्या हिशोबानेच आपण तुम्हाला सर्व पेरणी केलेल्या कांद्याची ही जी माहिती आहे ही मित्रांनो दिलेली आहे. तर हा अशा प्रकारचा सध्या आता 4 महिने कंप्लीट झालेला आणि 120 दिवस कंप्लीट झालेला हा कांद्याचा प्लॉट आहे. आणखीन याला जी काढणी आहे ही या काढणीकरिता मित्रांनो 10 दिवसांचा कालावधी हा लागू शकतो. काही मित्रांनो दिवस कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो बऱ्याचशा जे शेतकरी आहेत त्यांचा असा प्रश्न असू शकतो की सध्या या कांद्याची जी क्वालिटी आहे, याची जी सध्या साईज आहे, या क्वालिटीच्या हिशोबाने, या साईज हिशोबाने या कांदा प्लॉटला एकरी किती क्विंटलपर्यंत जो उतारा आहे हा उतारा मिळू शकते.
बघा मित्रांनो, हा जो सध्या कांदा प्लॉट आहे हा एवढा काही असा एकदम मित्रांनो जबरदस्त पण आपण याला म्हणू शकत नाही आहे आणि एकदम असा काही वाईट पण नाही आहे. एक मित्रांनो ॲव्हरेज हा सध्या कांदा प्लॉट आहे. तर बघा या कांदा प्लॉटला मित्रांनो बघा एक 100, 120, 30 क्विंटलपर्यंत एकरी उतारा या कांदा प्लॉटचा हा एक माझ्या अंदाजे हा मित्रांनो जाऊ शकतो. कारण मित्रांनो अशा माझाही मित्रांनो 1-2 वर्ष जो आहे तो असा कांद्याचा प्लॉट आलेला आहे आणि मला त्यामध्ये 120 कधी 130 क्विंटलपर्यंत तर कधी मित्रांनो 100 क्विंटलपर्यंत पण उतारा हा लागला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं या कांद्याचं जे एकरी उत्पादन आहे हे मित्रांनो मिळू शकतं. बघा सध्या एक आता थेट शेतामधून जर आपण विचार केला तर बघा आमच्याकडे सध्या डायरेक्ट शेतामधून कुठली मित्रांनो एक 800, 850, 900 रुपयापर्यंत कांद्याची क्वालिटी पाहून जे ते मित्रांनो कांदा बाजारभाव चालू आहेत. तर हा पण कांदा एक मित्रांनो एक 800-900 रुपये दराने गेला तर एकरी मित्रांनो 1,00,000 रुपयापर्यंत याचं उत्पादन हे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. आणि याचा जो खर्च आहे हा खर्चही मित्रांनो एक 40,000 ते 45,000 रुपयापर्यंत कमी जास्त हा मित्रांनो एक असणार आहे. तर मित्रांनो बघा एक मीडियम रेंज उत्पन्न या सध्या या कांदा प्लॉटमधून शेतकऱ्यांना हे मिळू शकतं. मित्रांनो तुमच्याकडे सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे? तुमचे कांदे हे पण मित्रांनो काढणीसाठी आलेले आहेत का? हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. 120 दिवसानंतर तुमच्याकडे कांद्याची काय परिस्थिती असते, कांद्याची साईज मी दाखवत असलेल्या या कांदा प्लॉटपेक्षा मोठी असते की मित्रांनो लहान असते, हे पण तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो याची जेव्हा काढणी होईल त्याचा पण एक व्हिडिओ आपण तुमच्यासोबत नक्की घेऊन येऊ. आणखी मित्रांनो मागील काही दिवसामध्ये आणखी मी तुम्हाला एक कांदा प्लॉट हा दाखवला होता आणि तो कांदा प्लॉट थोडासा मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये होता मित्रांनो. आणि आता पण मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात आपण त्या पण कांदा प्लॉटचा तो पण मित्रांनो आता कांदा प्लॉट एक 115 दिवसांपर्यंत झालेला आहे आणि त्या कांदा प्लॉटचा पण सध्याचा आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ. आणि त्या कांदा प्लॉटमध्ये कशा प्रकारे सध्या कांद्याची साईज झालेली आहे हे पण मित्रांनो आपण पाहणार आहोत. बघा या कांदा प्लॉटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक 100 ते 120 क्विंटलपर्यंत अंदाजित उत्पन्न हे अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काय बदल हा घडून येतो, याच्यापेक्षा कमी होते की याच्यापेक्षा जास्त होते, याच्यासाठी आपल्याला मित्रांनो जी वाट आहे ही पाहावी लागणार आहे. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.